मांडून ठेवतो. किती वेळ लागल? जरा पटापट कर. देतो की. अरे घे की लवकर. थांबा, हरभरा टाकलाय. तुमचा गहू आहे, मध्येच नको. एवढं उद्या थोडा वेळ थांबा. थांबा, आम्हाला ती थांबायची सवय नाही. लवकर कर. तुम्ही एक काम करा, आता घराकडे जावा आणि थोड्या वेळाने या. चालते ना? म्हणजे काय डबल हेल्पाटा करायचा भाई आम्ही? मग थांबा. आमच्या पप्पांना सांगितलं असतं का नाही तर आता पतूर 10 गिरण्या टाकल्या असत्या वाड्यावर. वहिनी साहेब, एक काम करा, गिरण्या काढल्या की मला सांगा. आता तशी ही गिरण जुनी झाली हो. इथं बसाय बी काय बी नाही बघा. ए हा, एक बाकडे ठेवता आलं नाही बाई तुला? हा, डबा आहे, डबा घेऊन बसा की. बायका तसेच बसतात. वहिनी साहेब, तुम्ही आणि गिरणीत? हा, ते घरी बसून बसून लई कटाळा आलता, म्हणलं एक चक्कर मारावी. सचिन, ह्यो डबा घरी पुचवून दे. अहो पण इथं दळप कोण दळणार? राधा आणि शिरपत कुठे आहेत? तू मासनी कामाला लावले म्हणून विचारलं. लई काम चुकारपणा करायले होते म्हणून कामावरनं काढून टाकलं त्यासनी. काय वाटतील ते नाही, म्हणजे काय बी सांगा पण हे सांगू नका कुणासनी बी पटायचं नाही. तुला लई गावभरच्या चौकशी आहेत ग. तुझा दळप घे की. नाही, या गावातल्या माणसांना काही कामच राहिलेलं नाहीत असं वाटायलंय आम्हाला. चंदे, एवढा बा. चंदा, कामाच्या टायमाला कुठं धडपडत असते कुणाच ठाव. नाही, आता राधाला आणि शिरपता त्याला उगाच काढून टाकला असं की नाही कामावरून बघा. नाही म्हणजे समधी काम तुम्हासनीच लागायला म्हणून म्हंटल. ए सशा दादा, हा, लवकर दळप दे की. ज्वारी आणल्या बघ. किती पाहिले? एकच पाहिली आहे. मग तासाभर या की. आता गहू चालू केले, ज्वारी नंतर टाकतो. तासाभर ना? नाही बाबा, तासभर काय थांबत नाही. अरे आता आमचं हे भीमिल होय, आणि समजा जेवण तयार करायचंय. दे की लवकर. अरे निदान एवढा डबा तर उचलून दे. तेवढं करतो बघा. हा ये. ए सचिन दाद्या, दे की लवकर. अरे लय गडबड आहे बघ. असं म्हणताय? मग एक काम करा, तो संगी मावशीचा डबा आहे, त्यात बी एक पहिली दळप आहे, ते घेऊन जाऊ तुम्ही. आणि तुमचा डबा त्याच नाही देतो. चालते ना? व चालेल की. होय, काय र ह्यो उपाय तुला मगा सुचला नाही? मगापासून तुम्ही यांच्यासारखं कुठे बोलला? आता या माणुसकीने बोलला म्हणून यांना ऍडजस्ट करतोय. अहो याच्या आधी गोदाक आणि अंजलीबाईंना लय वेळा ऍडजस्ट केला बघा. आता तुम्ही जरा माणुसकीने वागला असता तर कधीच घरला गेला असता बघा. काही गरज नाही तुझ्या माणुसकीची आमसनी. नेतो आमचा आम्ही. आता सांभाळून सांभाळून. आता बघा अंजली ताई कसं गोड बोलत्यात, माणुसकीनं बोलत्यात. तसं बोलाय शिका जरा. म्हणजे काम कसं आपापच होत्यात. सात जन्म त्यांना काही जमणार नाही बघा. कसं होणार कुणाच ठाऊक यांचं. मानून ठेवतो.
कासारी आमटी. कासारी आमटी. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हो सांगते. ही शिजवलेली डाळ आहे, वांग आहे, कांदा आहे, दालचिनी अहो तायसाहेब, आणि अहो कुठे काय झालं सा? मी किती हुडकले त्या गिरणीजवळ. असं आहे काय? तिथं डबा पकडाया न ग म्हणून इथं पळून आलीस, वरना आम्हाच विचारतीस वय कुठे गेलता म्हणून. शिजलेला अहो बघा, टोमॅटो आहे, परत जेवण बिघडलं. गप बस, हळद आहे, तिकडे कोपऱ्यात उभी राहा. तोंड मिटायचं, तिकडे कोपऱ्यात उभं राहायचं. चल जा. पत्ता आहे, खसखस आम्हाच ते शिकवत्या. ही लसूण फोडणीसाठी आहे, धणे आहेत, काळे मिरी आहे, थोडी मेथी आहे, मीठ, अहो ताईसाहेब, हळद आहे. ओके, साहित्य भरपूर आहे त्यामुळे ही आमटी टेस्टी होणार याबद्दल मला शंकाच नाहीये. पण ही कासारी आमटी म्हणजे ही कुठली काय? ऐक की तोंड बांध, तोंड बांध. जाणार ते प्रत्येक गावामध्ये चुडे भरण्यासाठी. म्हणजे बांधणी व्यवसाय हा आमचा मूळ व्यवसाय आहे आणि त्यामुळे प्रत्येक खेडोपाडी जायचे, त्यामुळे ते स्वतः चुलीवरची आमटी भात स्वतः करूनच खायचे. त्यामुळे ती नाव पडली कासारी आमटीने. आता सिंधुदुर्गापासून रायगडपर्यंत फेमस आहे. कुठला प्रसंग अर्धा तास झाला तरी बी याला उकळी का फुटना झाल्या. डाळ आहे का दगड आहेत? मी सांगू काय, आव गॅसच पेटवला नाही सा, उकळी कशी फुटल. मगच सांगायला काय दातखिळी बसली होती का काय का तुला? आव तेच तर सांगत होती आणि मला इथे तुम्हीच म्हणलं कोपऱ्यात उभा राहा, गपची बस. मग मी काय बोलणार? चल चल, पेटी होती भंगारात. चल. नाही ना ग, स्पॉट बीट झाला बी ना, म्हणजे काय करायचं, माझं लगीन बी नाही झालं. चंदे, तू जर आमच्या रागाचा स्फोट बघितला का नाही तर ते झेपायचा नाही तुला. चल 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 चल, पेटीव 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 पेटीव. बटन चालू करते. हा, लांब लांब. काही होत नाही चंदे, कर. नाही पेटला. तुम्ही लांब व्हा. पेटीव. रडती कशाला? सुनबाई, झालं जेवण? नाही, हे काय चालू आहे, जेवणच चालू आहे. तुम्ही बसा की, होईल इतक्यात. स्फोट झाला. स्वयंपाक कधी व्हायचा? पेटू नको. हे घ्या. पेटवायला सांगतोय ना भाऊ, पोट राखीन कोण नाही. पेटू. काय झालं? काय नाही, कुठं काय. जाऊ बाई. चंदे, कांदा काप बरं तू. काप काप. जाऊ बाई, जरा गॅस पेटवून देत असा काय, तेवढंच जरा हातभार लागेल स्वयंपाकाला तुमचा. मी पण सगळा भार तुम्ही उचललाय ना. पण आमासने सोसवणं झालंय असं समजा आणि तेवढं गॅस पेटवून द्या की. नाहीतर मग स्वयंपाक तुम्हासनी तुमच्या पद्धतीने पाहिजे असं सांगा मामांजीसनी. तेवढं गॅस पेटवून द्या की. काय झालं सुनबाई? नाही, ते जाऊबाईसनी जरा विचारत होतो त्यासनी काय आवडतं काय नाही, तर त्या म्हणायला की त्यांना त्यांच्याच पद्धतीचा स्वयंपाक पाहिजे. मग आम्ही म्हणलं करा तुमचं तुम्ही. नाही म्हणजे आम्ही म्हणलं की जरा मदत करा मग आम्हासनी स्वयंपाकात, तर तुमच्याच पद्धतीनं पाहिजे तर. बघा, आता जर का राधाताई किंवा श्रीपती दादा असते ना तर तुम्हाला माझ्या मदतीची गरजच लागली नसती. मला तुम्ही विनवणी करताय, पण त्यांना तर विनवणीची सुद्धा गरज लागली नसती. साधं सरळ सांगितलं असतात ना तरी तुमच्यासाठी काही करायला तयार झाले असते. अहो, छोटा असो किंवा मोठा, प्रत्येक माणूस महत्वाचा असतो.
कधी ना कधी आपल्याला गरज लागतेच. आता तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात, त्यामुळे मी तुम्हाला मदत करणारच आहे. चला दोघी मिळून छान स्वयंपाक करूया. बघितलं सुनबाई, याला म्हणतात थोरलेपणा. गाजून काय मिळत नसते हो. घरातली सगळी माणसं महत्वाची असतात. सगळ्यांची मन राखता आली पाहिजेत. राखली नाही तरी दुखावली गेली नाही पाहिजे. हक्क, जबाबदाऱ्या हे समज या सुनबाईंकडून शिका. मान तुमच्याकडे, पण खरा थोरलेपणा दाखवत्यात या. पंचगंगेनं पूर पातळी ओलांडली, नदीचं पाणी पात्राबाहेर. वा, पावसाने चांगला जोर धरलाय. धरणारच. तुम्ही शेतात पूजेच्या वेळी वरुण राजाची प्रार्थना केली होतीत ना, मग पाऊस चांगला पडणारच. वा, आम्ही काही एवढे मोठे नाहीये. मोठ्या छोट्याचा प्रश्न नाहीये आबा. आपण मनापासून काही चांगलं मागितलं ना की मिळतच. आता मनापासून वाटते चहा मिळावा. मी आणू का? नाही नाही, राहू दे. तुम्ही बातम्या ऐका. हा, तर पंचगंगेचं पाणी पात्राच्या बाहेर. ज्योतिबा आणि पन्हाळा रस्त्यावर पण पाणी. अरे बाप. प्रशासनाचा सावधानतेचा इशारा. मामांजी हा, चहा. जे मागितलं की ते मिळतंय. कशाचं मामांजी? नाही, तुम्हाला नाही कळायचं ते. द्या चहा द्या. हो थोरले सुनबाई, तुम्ही का भाजी निवडायलाय? अहो, घराची समधी जबाबदारी यांनी घेतली होती ना. नाही आबा, बसून बसून कंटाळा येतो ना, मग तेवढीच जरा मदत. नाही नाही, यांना निवडू दे भाजी. मामांजी, आम्ही म्हणत होतो जरा पूर बघायला जावं आज. अहो, पाणी पात्राच्या बाहेर आलंय म्हणून. ते पुराचं नंतर बघा, आधी भाजी निवडायला घ्या. अहो, कालच्या भाजीत देठ एवढे एवढे मोठे राहिले होते. जरा निवडायला शिका. जाऊ जाऊ, बस. हो थोरले सुनबाई, अहो नीट शिकवा धाकट्या जावला. राहू द्या वहिनी, तुम्ही फक्त बघा, मी निवड. नाही नाही, राहू दे राहू दे, शिकू दे त्यांना. अहो, शिकल्याशिवाय थोरलेपणा येत नसतोय. बसा. येतोय समजा आम्हाला. तुम्ही पंचगंगेचा पूर बघितला नाही? नाही. आपण जाऊया एकदा. लाल पिवळं पाणी, हिरवगार शेत, वरून पाऊस, लय मस्त वाटते. बघू जाऊन एकदा. हो, म्हणूनच आम्ही जातो असं म्हणलं. भाजी निवडा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बाबा, या या या. कसे आहात तुम्ही? या ना. अगं किती फोन केले, उचलत का नाहीस ग? हो, पाहुणे आले, जरा पाणी बिणी बघा की. हो, या. या, या बसा. जरा चहा पाण्याचं बघ बरं. बसा बसा बसा. हो, बसा ना. चंदे, जा जा लवकर जा. काय
आज सकाळ सकाळी कस काय? त्यांची लेक आहे, भेटावं वाटलं आले ते. घरी श्रावणातली पूजा होती. अंजलीचा पहिला श्रावण सण, म्हटलं तिला घरी घेऊन जावं. हो ना, शिवाय मंगळागौर आहे तिची. तिला तिला माहेरी न्यायलाच हवं. अहो माहेरलाच आहेत त्या. माहेरला कसं पोरी आराम करतात का नाही, तसंच आराम करायला बघा. सासरी आम्ही आहे, बघतायसा नव कसं काम करायला येते. काय जाऊ बाई, बरोबर आहे नव? या, पाणी घ्या. हो. मग अंजलीला घेऊन जाऊ ना आम्ही? अहो विचारायचंय काय त्या? अहो तुमचीच लेक आहे. हो, पण आता तुमची सून आहे. थोरली सून. जावा, घेऊन जावा. आणि तुम्हाला जोवर वाटतंय तोवर राहू द्या, आमची काय हरकत नाही. नाही मामांजी, नाही म्हणजे ते संध्याकाळी आम्ही मंगळागौर ठेवायची म्हणत होतो आज. कशाला? अहो आमची बी पहिलीच मंगळागौर आहे. आता माहेरला जाणं तर काय नशिबात नाही आमच्या, म्हणून म्हणलं मग हितच करावी. काय तुमच्या हातात कारभार दिलाय, तुम्ही म्हणाल तसं. अहो मग जाऊबाईंनी माहेरला जाणं कसं चालेल बरं? नाही, घरात एवढा मोठा कार्यक्रम असताना त्यांनी माहेरला जाणं बरं दिसायचं नाही. काय फरक पडत नाही हो. तुम्ही करा पूजा, त्यांना कशाला अडवताय? आबा, मी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येते. अहो पण नाही आबा, येते मी. चालेल, तू दिवसभर आपल्या घरी थांब, मग संध्याकाळी मी तुला इथं आणून सोडेन. हो. हो सुनबाई, हो. हं? अहो चहा पाण्याचं बघा ना. अहो नको, घरून चहा घेऊनच निघालो होतो. शिवाय तयारी पण करायची ना, उशीर होईल. चालतंय मग. आम्ही सांगतो राणा भाऊजीची सोडाय. चला येऊ मग आम्ही. हे घ्या, खाऊ आणला होता सगळ्यांसाठी थोडा. अगो बाई, अहो घ्या हो. नसते. चला या. अंजू, मी पुढे होतीये. हो, तयारी करते. तू पण लगेच आहे ना त्यांच्या बरोबर. फार उशीर करू नको. नाही, वाट पाहतीये. हो. अच्छा अच्छा, मी पटकन आवरते आणि येते ग. हा. आबा, मी पटकन आवरून येऊ? या. हो, अहो घरात पाहुणे रावळे आल्यानंतर त्यांचा पाहुणचार कसा करायचा असतो हे बी कळ नव्हे. अहो तुमचे आई वडील आल्यानंतर असंच वागणार आहात का? आहो, पर ते इकडे येत नाहीत कधी. आमासनी हक्क देऊन वर आमचाच अपमान करताय होय. आता बघाच, या घरात दणक्यात मंगळागौर करून आमचा तोरा काय असतो ते दावतो का नाही.